गरुड एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसा मंत्र्याकडं राजकारणी लोकांकडं पिया असतो, तसं प्रत्येक देवाच्या सानिध्यात एक अनन्यसाधारण, त्यांना पिये नाही म्हणता येणार, पण अनन्यसाधारण महत्त्व असणारी व्यक्ती. जसं भगवान शिवजीकडे नंदी महाराज होते, तसे काशीतल्या मालकाकडे भगवान गरुड आहेत. आणि या दोघांकडे लिंता दाखवल्याशिवाय पुढचे दोन सापडत नाहीत. नंदीपाशी लिंता दाखवा, तुम्ही अजूनही बघा, भगवान शिवजीच्या मंदिरात गेल्यावर सरळ शिवजीचं दर्शन नाही, आधी नंदी महाराजांचं दर्शन. हो, म्हणजे आपल्यातला बैलपणा तिथं सोडायचा. म्हणजे आपल्यात जे बैलपणा आहे का, त्याला नाही बैल म्हणायचं. त्याला नाही बैल म्हणायचं, ते नंदीराज आहेत. आपल्यातला बैलपणा त्याच्यापाशी सोडायचा आणि मग तो नंदीराज सांगतात, शिवजी येऊ द्या जरा हिशाबात आहे. आणि गरुडापाशी गेल्याच्या नंतर कान धरून या नाचेन गरुड पारी, कान धरून नाचायचं. मग गरुड महाराजांना सांगायचं, प्रभू जरा हिशाबात येऊ द्या. या दोघांची अनुमती घेतल्याशिवाय काशीतले आणि पंढरपुरातले मालक पावत नाही. त्या दोघांकडे गरुड महाराज आले आणि गरुडाने विचारलं, खिन्न को भवाहा, आपण कशा करता नाराज आहात, आपण दुःखी कशा करता आहात, आपल्याला काय संकट आहे. तुमचा चेहरा पाहिल्याच्या नंतर कोटी ब्रह्महत्या श्रीमुख पाहता जाती, ही तुमच्या मुखात ताकद आहे, पण आज तुमच्याकडे बघितल्याच्या नंतर तुम्ही दुःखी आहात, कारण काय. भगवान शिवजीनं सांगितलं, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, गरुडा, आपल्या भारत देशात एक हरामखोर मातळून गेलेला आहे. प्रचंड त्याचा उपद्रव आहे, त्याचा त्रास आहे आणि त्याला संपवायचं. गरुडानं सांगितलं, काहीच हरकत नाही, मला फक्त नाव सांगा, मी जातो आणि माझ्या चोचीनं त्याला हजारो छिद्र पाडतो. टचा आता गरुडाची चोंच म्हणल्यावर काय बघायचं काम, टचा 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 रक्तबंबाळ करतो, त्याच्या शरीराचे हजारो तुकडे करतो. भगवान शिवजीनं सांगितलं, गरुडा तुम्हाला चोंची किती आहेत म्हणले, एक. माझ्या त्रिशूळाला किती आहेत म्हणले, 3. मग माझ्या 3ही त्रिशूळाच्या चोचीनं तो मरण, तर तू एकानं काय विचार करतोस, एका चोचीनं काय होणार आहे. देवानं हात लावलाय त्यावर ती प्रकाश बुवा, तो कितीतरी प्रचंड शक्तिशाली मूर्ख असेल. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, गरुडा, माझ्याकडे त्रिशूळ आपलं सुदर्शन नावाचं अस्त्र आहे आणि या सुदर्शनाला मी अनुमती दिल्याच्या नंतर विश्वातलं एकही झाड शिल्लक राहत नाही. एका राक्षसाची काय कथा आहे, एका मूर्खाची काय कथा आहे, पण ते बेट इतकं प्रचंड शक्तिशाली आहे की माझ्या सुदर्शनाला पण मोजित नाही. करावं काय. याला 10-12 दिवस निघून गेले. त्या दिवशी एक सनातनी व्यक्ती आला, विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं. काशीतल्या मालकांचं सकाळी सकाळी दोन्ही एकत्रित होते पंढरपूरला आणि सांगितलं, प्रभू मी बऱ्याच दिवसापासून पाहतो तुम्ही दोघं चिंतित आहात का. अरे अमक्या अमक्या व्यक्तीनं उपद्रव केलाय आणि तो परमार्थात फार बट्ट्याबोळ करतोय, लोकांना त्रास होतोय. सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांना प्रचंड त्रास आहे. सांभाळून ती लेकरं ज्याचे असतील त्याचे ते नाही. जाताना मात जाऊ या विठाला त्या लेकरायचा काय दोष आहे. दोष तो त्याचा नव्हे वाया चाळान, मायबापी वेळा न साधी येली विठाला. चला एका घंट्यासाठी आपल्याला तरी काय करायचं होणं, चलत त्याला आयुष्यभर सांभाळायचे, ते निमूटपणे सहन करायला. आपण 1.5 घंट्यासाठी कशाला कुथायचं विठाला. आणि त्या साधूनं सांगितलं, प्रभू तो मरत नाही. होय, एक पर्याय. तो साधू मातून गेलाय तुमच्या 4 लोकांमुळं. तुमच्या 4 लोकातला एक जण एका साधूकडे पाठवा, हा मूर्ख मरेल. कोण आहे तो. 33 कोटी देवांचा राजा इंद्र. इंद्राला म्हण, तुझ्या कमरेला झालेला वेल्डिंगचा टाका आहे तितका तोडून टाक आणि त्या साधू पुढे तुझी कंबर वाकव. आपल्याला एक ते मानसिकतेचा टाका बसलेला असतो, त्याच्यामुळे आपली कंबर देवापुढं संतांपुढं वाकत नाही. त्याच्यामुळं पंढरपुरातलाही आपल्या पुढं काहीच पाहत नाही, मग काशीतलाही मालक आपल्याकडे बघत नाही. याचा टाका तुटला पाहिजे. सासू सासऱ्याचं दर्शन घेताना कंबर वाकी जा. तुम्ही महाराजाच्या पाया पडताना सासू सासऱ्याच्या नवऱ्याच्या पाया पडत नाहीत. तुम्ही महाराजाच्या पाया पडल्यावर महाराज धोत्रा सगळं जळण. त्याच्यामुळे सगळ्यात मोठं दर्शन नवऱ्याचं सासू सासऱ्याचं. जो मुलगा आईवडिलाचं दर्शन घेत नाही महाराजाचं दर्शन घेतो त्याच्या पापानं महाराज जळण. आईवडिलाचं इतकं दर्शन इतकं मोठं पुण्य कशात नाही. घरातल्या ज्येष्ठ लोकांच्या दर्शना इतकं पुण्य कशात नाही. इंद्राला सांगितलं वाकायला लावा.
पवित्र एका तीर्थराजाच्या कडेला एका साधूचा अधिष्ठान एक कुटी आहे. त्या कुटियाच्या बाहेर मातीमध्ये इंद्रानं साष्टांग दंडवत घातला. इंद्र हा 33 कोटी देवाचा राजा आहे. 222 दिवे आहेत त्याच्या गाडीला. 222 मंत्रीपद एकट्याकडंच, एकट्या इंद्राकडे एकट्या. त्याच्यातले 2 सांगू का? सगळे राहू द्या, रिॲक्शन येईल. इंद्रानं मृत्यू नावाच्या फॉर्मवर भोगावती नावाच्या गंगेच्या पाण्याची शाही असती, त्या शाहीनं मृत्यूच्या फॉर्मवर सही केली आणि त्या फॉर्मवर खाली लाल अक्षरात गिरगावकराचं नाव टाकलं की उद्या 12ला गिरगावकर. हो, 1 वाजता व्हॉट्सअपला येते आदरणीय हरिभक्तीपरायण गिरगावकर गेले की लगेच दुसरं टाकतं गेले दिगंबर. यायला तर काही धंदाच नाही. या अभंगाचं कड हो कोणाला टाकावं त्याचं काही मिळच नाही ना. त्या अधिकाऱ्यांना टाकावं लागेल ना की लगेच 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 लगेच. म्हणजे मृत्यूच्या फॉर्मवर इंद्राची सह्य असली, लाखो डॉक्टर जरी गिरगावकराच्या बाजूला असते तरी उद्या 12 वाजता गिरगावकर मरणार. हे पद इंद्राकडं. चला, वरुणोभय व्याप्ती अमरेंद्रास्त तेवच प्रजन्य हो सुखीप्रदायाम यज्जायते फलद्रुमा मौतिकम जठरानलो तृप्तावसा नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान दिले का? आपलं पोट भरण्यासाठी मोती लागतात, त्याला धान्य म्हणतात. हे धान्य पिकत असतं मातीतून. ही माती पिकत असती वरून ओसरल्याच्या नंतर, आणि वरुणाच्या फॉर्मवर सही केल्याशिवाय ते वरून त्या भागात पाऊसच पाडत नाही. ही सत्ता त्याच्याकडे आहे. अशी 222 पद इंद्राकडे आहेत. एवढा मोठा राजा, एक जर मंत्रीपद असलं तर मागं पुढे 2-4 पोलिसाच्या गाड्या असतात. तर 222 पद हजारे महाराज त्यांच्याकडे. ते किती किती थाट असेल, मग रगील बी किती असेल, त्याला वाका वाटत असेल का? सोन्याच्या गावात राहणारा इंद्र कसा वाकेल? पण सांगितलं जोपर्यंत हा वाकत नाही तोपर्यंत देशावरचं संकट जात नाही. पवित्र तीर्थराजाच्या तीरावर एक आश्रम आहे. त्या आश्रमात पर्णकुटी, त्या पर्णकुटीत साधना करीत बसलेले महात्मे, आणि त्या महात्म्याच्या पायाच्या बाहेर लगे पर्णकुटीच्या बाहेर इंद्रानं मातुड्यातच लोटांगण घातलं. सगळं अंग धुळीनं भरलं. शिष्यानं सांगितलं, महाराज काय रे, आपल्या भेटीकरता अमरेंद्र आलेत, इंद्र महाराज आलेत. ऐरावत हत्ती घेऊन नाही आले, पायी पायीच आलेत. पर्णकुटीचं दार उघडलं. महाराज बाहेर आले. काय वानू आता न पुरे वानिया. साधूचा अधिकार किती मोठा आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात मी त्यांच्या पायावर डोकं ठेवणं. आणि इंद्राला विचारलं अडचण काय? काय नाही म्हणे, आमका आमका व्यक्ती प्रचंड सायास करूनही तो मरत नाही. काशीतल्या मालकानेही प्रयत्न केले, पंढरीतल्या मालकानं प्रयत्न केले, यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुहास परमहंस जगदंबा भगवान गणेश आदी करून सर्वांनी प्रयत्न केले, पण तो राक्षस मरत नाही, तो मूर्ख मरत नाही आणि त्याचा उपद्रव आहे. ठीक आहे म्हणे, काय करायचंय? तुमच्या हातून आम्हाला एखादं शस्त्र पाहिजे. त्या साधूचं नाव आहे दधीची. त्या साधूचं नाव आहे दधीची. दधीची नावाचे साधू पर्णकुटीत गेले. उजव्या हाताला आदेश दिला आणि हे चारीची चारी बोटं उजव्या बाजूने आपल्या पोटात रुतवले बेंबीपशी, आणि एका बाजूच्या जेवढ्या फासळ्या आहेत, हे आस्ती आहेत, हे हाडं आहेत, हे काढले, एका तीर्थराजात धुतले. इंद्राच्या ओटीत ते हाडं टाकले आणि घोड नदीच्या तीरावर देवदैठण नावाचं गाव आहे, तिथे एक आश्रम होता. आणि इंद्राला सांगितलं तिथं जाऊन हे आस्ती कुटा. आस्ती कुटून त्याचं वज्र तयार केलं आणि ते वज्र एका पाप्याच्या अंगावर टाकल्याबरोबर काही क्षणात तो संपून गेला आणि विश्व सुखी झालं. पंढरपुरातल्या मालकाचा आणि काशीतल्या मालकाचा घाम संपला. या दोघांची चिंता संपली, दृष्टांत संपला. दधीची नावाच्या साधूनं जर आस्ती दिल्या नसत्या तर तो मूर्ख मेला नसता, आणि तो जर मेला नसता तर जगात सारखा उपद्रव राहिला असता. हे विश्व अस्थिर राहिलं असतं, स्थिर नसतं राहिलं, अस्थिर राहिलं असतं. सर्व दुःखमय किंचाळ्या फुटल्या असत्या आणि या दुःखाच्या किंचाळ्या बंद झाल्या आणि विश्व सुखी झालं. त्यावेळेला माझ्या भगवान शिवशंकर 11 डोळ्यांना एकादश नयन पाजरती. शिवजींना ज्या वेळेला 1 डोकं असतं त्यावेळेला 3 डोळे असतात, आणि 5 मुख पंचानन असतात त्यावेळेला एकादश. 1 डोकं असलं की योगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र, बाळा जो जो रे, कारण त्रिनयन आहे तो. त्या 11ही 3ही डोळ्यानं डोळे पाजरत होते. ते आनंदाश्रू होते. विटेवरच्या मालकाचे डोळे पाजरत होते. गरुडाने विचारलं, प्रभू आनंदाश्रू, आज तो मूर्ख संपलाय. पार्वती आई साहेबांनी विचारलं गिरिजा मातेने, प्रभू आज आनंदाश्रू तुम्ही तांडव नृत्य करतात, ज्याच्यापासून जगाला त्रास होता तो मूर्ख संपलाय. कोणी संपवलाय? मुनिश्री दधीची नावाच्या साधूनं संपिलाय. महाराज, देवावरचं संकट दूर करायची ताकद दधीची नावाच्या साधूते. ते साधू किती अधिकारी असतील म्हणून तुकोबाराय म्हणतात, वर्णन नको काय भानु
या विश्वात साधूचं फार मोठं अधिष्ठान आहे. आपल्या पवित्र भारत देशामध्ये एक सोप्या भाषेत जर सांगायचा झाला तर आपला पवित्र भारत देश स्थिर दोन लोकांमुळे आहे. ती या देशातली सती आणि या देशातली संत. सती आणि संत ज्या वेळेला या देशातली संपत असतात त्यावेळेला देशाचं रान होत असतं. माणसं जरी आपण कपडे घालणारे असोल तरी आपल्यात आणि जनावरात काही फरक नसतो. माणसं माणसं म्हणून जगत असताल तर ती संतामुळे जगतात. आणि हे विश्व स्थिर जर असेल तर तुमच्यात कोणीतरी एखादी पतिव्रता. वैकुंठवासी गुरुवर्य नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, तालुक्यातले जिल्ह्यातले लोक आनंदानं 2 टायमाच्या भाकरी खात असतील तर समजायचं त्या भागात सतींचा प्रभाव जास्त आहे आणि संतांचा प्रभाव जास्त आहे. त्या परिसरात सती आहे म्हणजे सात्विक स्त्रिया आहेत, पतिव्रता स्त्रिया आहेत आणि संत सुद्धा आहेत. एवढी मोठी व्याप्ती संतांची. एका बाईला मुलगी झाली एका बाईला. आनंद वाटला. मोठा माणूस होता, त्या भागातला प्रांतीय श्रीमंत माणूस होता. गाई म्हशी सगळ्या काही त्याच्याकडं, धन द्रव्य सोनं नाणं चांदी आदी करून भरगच्च होतं त्याच्याकडे. गडगंज श्रीमंत होता. गावामध्ये परिसरात 10-15 गावात त्याच्या इतकं श्रीमंत कोणी नव्हतं. एवढा मोठा माणूस, पण मुलगी झाली. आनंद वाटला. पहिलीच मुलगी झाली. इतका आनंद की तो आनंद गगनात मावेना. पण 6 महिने काही दिवस झाल्याच्यानंतर तिला एक आजार झाला. त्या आजारानं ती मृत्यू पावली नाही. तिला इतका आजार झाला. त्या आजाराला पुराणाच्या भाषेमध्ये कर्कश नावाचा आजार म्हणतात. आणि त्या कर्कश नावाच्या आजारानं घरातल्या कोण्याही माणसाला झोप येऊ देत नव्हती. एक माणूस तिच्या बाजूला बसलेलं लागायचं. आता आजी आजोबा वयस्कर होते, यांनी दिवसा सांभाळायचं. दिवसाचे 6 तास आजीनं, दुपारचे 6 तास आजोबानं. पण प्रत्येक रात्र आज जर आईनं जागवली तर उद्या बाबा जागायचे, परवा आई जागायची की त्याच्यानंतर बाबा. एक रात्र आई वडील मात्र कंटिन्यू असे 7.5 वर्ष झाले. कर्कश नावाचा आजार. सुख नाही घरातल्या लोकांना, पैशाला कमी नाही. प्रकाशबुवा इतका खर्च केला. त्या काळात डॉक्टर होते, त्या काळातल्या डॉक्टरांना राजवैद्य म्हणायचे. राजवैद्य ते फार जुना काळ, ते आपल्याला कळतही नाही काही नाही, फक्त आपण ऐकत राहायचं. ते हे राजवैद्य होते. अशा राजवैद्यासाठी त्यांनी अर्धी प्रॉपर्टी खर्च केली. प्रत्येक राजवैद्यानं जे सांगावं ते औषध आणावं, ती साधना करावी, ते उपाय करावा. पण त्या पोरीचा कर्कश काय आजार जात नव्हता. फार प्रयत्न केले, कर्मनो गहनो गती. एक दिवस त्या गावात एक साधू आले. त्या साधूचा आश्रम आहे समुद्राच्या तीरावर. एक अलौकिक स्थान आहे. त्याच ठिकाणी त्या साधूने अनुष्ठान केलं, साधना केल्या.
विटेवरच्या मालकाचं, काशीतल्या मालकांचं भजन केलं, देवाधिकांचा साधना केल्या, व्रत वैकल्य काय असेल ती दमदमन काय वाटेल त्या प्रक्रिया केल्या आणि तेच प्राप्त केलं. आणि ते साधू त्या गावात आले. पण साधू ज्याच्याकडे आले त्याच्याकडे घर साधारण घर होतं. परिस्थिती नाजूक होती. पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यामुळं त्या घरात सगळं पाणी साचलं. महाराजांनी कुठं बसावं काय. मग योगायोगानं गावात जो श्रीमंत माणूस आहे, परिसरात 25 खेड्यात त्याच्या इतका श्रीमंत कोणी नव्हता. आणि त्याच्या इथं महाराज मुक्कामाला गेले. पण मुक्कामाला गेल्याच्या नंतर महाराजांनी विचारलं, हे कोण आहेत? माझे वडील. हे कोण? माझी आई आहे. हे कोण आहे? हे आमका पुतण्या आहे. हे कोण आहे? हा भाऊ आहे. हे कोण आहे? ही भाऊजाई आहे. आणि मग तुझी मंडळी कुठे आहे? तुझी पत्नी कुठे आहे? ते म्हणे, माझी पत्नी आणि माझी मुलगी वाड्याच्या पलीकडून एक वाडा आहे, तो वाडा गाईचा वाडा आहे. मोठा वाडा. गाईला सुद्धा वाडा होता, गोठा नव्हता, वाडा होता गाईला पण. आणि त्या वाड्यामध्ये माझी मुलगी आणि माझी पत्नी राहते. महाराजानं सांगितलं, जो स्वतःची बायको हाकलून देतो त्याच्या घरी आम्ही तरी कशाला थांबावं. धर्माचं लक्षण सांगितलं पत्नीच्या बाबतीत. ही आसोवनिता आपुली कुरूप जरी झाली, भोगिता तेची भली जिया परी. ती आता पाणी ग्रहण केलंस ना, लग्न केलंस ना, मायबापानं तुझ्यासोबत तिचं पाणी ग्रहण केलं नाही, आता तिला आपलं म्हण ना, तिला वाड्याच्या बाहेर का काढून दिलं. धर्माचं लक्षण सांगत असताना आळंदीतले मालक गोड बोलले. म्हणजे त्यांचं गोड बोलणं मोजायला आपल्याकडे ताकद आहे का? ते अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. ज्ञानोबारायच्या वाणीचं काय मला ते आपण काय, त्यांच्या वाणीनं आपण महाराष्ट्राच्या बाहेर भाकरी खातो, ही श्रीमंती आहे. विठाला ज्ञानोबारायच्या वाणीमुळे 2-4 कोटीच्या घरात आराम करायला भेटला. अजून काय पाहता तुम्ही? ते बी तामिळनाडू मध्ये. हो, याच्या पलीकडची श्रीमंती तरी आपण कोणती नाही थांबणार मी तुमच्याकडं. त्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज मी रागाच्या भरात बायको वाड्याच्या बाहेर काढून दिलेली नाही. राजभाऊ त्या महाराजांना सांगितलं यजमानानं, माझ्या मुलीला कर्कश नावाचा आजार झालाय, ती इतक्या जोरात रडते आणि तुमची झोप मोडल, याच्याकरता माझी बायको आणि ती पलीकडच्या वाड्यात थांबलेली. मला मुलगी बघायची. म्हणजे नवीन माणसानं पाहिली की जास्त आडती. ती इतकी ओरडन तुम्हाला तर झोपा येऊ देणार नाही. आजूबाजूचे लोक सुद्धा येतील. येऊ दे म्हणले, आजच्या दिवस तिचाच प्रताप पाहू आपण, किती रडती ते तरी बघू. महाराजांना बघितल्याच्या नंतर इतकी रडत होती की परिसरातले 4-5 घरचे लोक धावत आले. वाडा बंब भरला. मोठा माणूस होता आणि माणसाकडे असलं की सगळं लोक धावत असते. मी नेहमी तरुणांना सांगत असतो, पैसे कमवा. पैसे संपले की पाहुणे पण विचारित नसतील आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याकडे पैसे पाहिजे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. सगळं गाव जमा झालं. काय झालं. पण महाराज पाहिल्यावर गाव शांत. जिथं महाराज आहे तिथं आपलं काय, गावातले लोक शांत. नाही तर बचबच करणारी लोक असतीलच. आता सध्या 2 ठिकाणी लय बचबच. माणूस मेल्यावर सरंद असताना 4-5 लोक सरंद शहाणे, इकून लाकूड लाव, तिकून लाव, तिकडचं काढ. मला असं वाटते लाकडापेक्षा यालाच घातलं पाहिजे तिथं. आणि मंगल अष्टक म्हणताना एक बचबच. देव बापा कोण्या कोपऱ्यात गेला पतात नाही. मी म्हणू का. अरे काय ताणून घेऊ नको. तू किती जरी म्हणला तर तिला कुठे इशिक पोर होणार आहे तू या मंगल अष्टक म्हणल्यानं. कितीच आगावपणा आहे मला सांगा ना. इतके बच. शास्त्र नाही, पुराण नाही, वेद नाही, काय नाही. ताईगण बाईगण, सकाराम तात्याचा भाग्यान, आणशीराम तात्याची जिजीन, काय हे संयोजन. आणि मंगल अष्टक म्हणता इतका रडायला मिळालं. नुकती खाऊ दे ना आम्हाला चांडाळा. नवरी नवरदेवा संग जाताना रडण, तू काऊन गाव राहिला. काय विचित्रच काम झालं. मी काल एक लग्नात गेलो तर मला असं वाटलं उठून पळावं का काय, मंडप पडतो काय अंगाव. इतका येडेपणा. मंगल अष्टकासाठी एक गडबड आणि मसन वाट्यात ती माणसं ती लाकडं लावायसाठी गडबड. विठाला पण एवढी मोठी महाराज पाहायला येईन, कोणी काही गडबड नाही केली. हे गपचिकत बसले. एवढा मोठा महात्मा म्हणजे तेज होतो महाराज. त्या वाड्यात ज्या मशाली होत्या त्या मशालीच्या तेजापेक्षा महाराजाच्या चेहऱ्याचं तेज होतं. त्यावरती किती धर्मनिरपेक्ष महाराज असेल. आणि महाराजाने रडू दिले. तिच्या आईला घेऊन सांगितलं, बाई इथपर्यंत 7.5 वर्षाची पोरगी होती, जडवड होती. आईनं वडिलानं धरली, महाराजाच्या पुढं टेकली. इतक्या जोरात आरडली. महाराज म्हणले, शांत बसा, 1 मिनिटाच्या आत तिचा आजार संपवतो. बाकीचे लोक म्हणले, काय खरं असतं. इतके होते, राजवैद्य येत होते, अर्धी प्रॉपर्टी गेली, इतके पैसे गेले, एवढे औषधं खाल्ले, आमकं खाल्लं, काय झालं नाही. महाराजाकडे काय
नुसती कमराला पांढरं शुभ्र एक लंगोटी होती, खांद्यावर एक उपरणं होतं, जटा वाढलेल्या होत्या, महात्मा होते. आणि रडत असताना शेवटी तिच्या जिभेचा शेंडा बाहेर पडला. महाराजांनी सरस्वतीचं स्तवन केलं डोळे झाकून. हे सरस्वती माते, वाणीची देवता, काय या घरावर संकट असेल? तर महाराजांना चित्रगुप्तानं संदेश दिला, या घरामध्ये घरातल्या वडील लोकांना टायमाला भाकरी न दिल्यामुळं या घरात दुःख देणारी अवलाद जन्माला आली. हो, घरातल्या म्हाताऱ्या माणसांना वेळेला भाकरी दिल्या नाही, सासू सासऱ्याला टायमाला भाकरी दिल्या नाही, घरातल्या ज्येष्ठ माणसांना भाकरी वाचून उपाशी झोपवलं, म्हणून अख्ख्या घराला जागवणारी कन्या जन्माला आली. कारण घरात दूषित लेकरं कधी जन्माला येत असतात, तो पितरांचा शाप असतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो, ज्या सासू सासऱ्याने आजोबा पंजोबांनी कष्ट करून आपल्यासाठी संपत्ती कमवली, त्यांची संपत्ती हिसकून घेऊन जर त्यांना त्रास देत असाल तर असल्या अवलादी जन्माला येतात. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. आणि महाराज, हे पितरांचं पाप संपवणं देवाच्या हातात नाही, पितराचं पाप संपवणं भगवान शिवजीच्या हातात नाही, पंढरपुरातल्या मालकांच्या हातात नाही. महाराज या पितरांना विनंती साधून केली, सरस्वतीचं स्तवन केलं आणि उजव्या हाताचं एक बोट तिच्या जिभेला लावलं. चुटकी वाजूस तर 7.5 वर्षाचा आजार गायब झाला. ते साधू होते रामकृष्ण परमहंस. त्या महात्म्याचं नाव रामकृष्ण परमहंस. समुद्राच्या तीरावर त्या पाषाणावर साधना केली आणि तिथेच त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंदांचं अधिष्ठान. हा, त्या साधूचं नाव आहे रामकृष्ण परमहंस. महाराज, जिथं देव काही करू शकत नाही, जिथं राजवैद्य काही करू शकत नाही, तिथं रामकृष्ण परमहंस करतात. काय अधिकार असेल रामकृष्ण परमहंसाचा? म्हणून या साधूंचं वर्णन करण्यापेक्षा देवतले मालक म्हणतात,
माझ्या लोकांची. विश्व हलवायची ताकद संतात असती, म्हणून मस्तक चरणी ठेवी तसे. एका साधूला भेटण्यासाठी हिमालयाच्या पायथ्याला उंच शिखरावर पुढे एक नैनिताल नावाचं अरण्य भारत देशामध्ये. आणि या नैनितालच्या अरण्यामध्ये एका साधूचं अधिष्ठान होतं. त्या साधूला भेटण्याकरता स्वातंत्र्यापूर्वी आपल्या भारत देशातला एक बिल्डर कॉन्ट्रॅक्टदार भेटण्याकरता गेला. मोठा माणूस आहे, प्रचंड श्रीमंती उत्पन्न झालं म्हणून एक सुटकेस भर पैसे, त्यावेळेस एक सुटकेस भर पैसे महाराजांच्या भेटीकरता जाऊन महाराजांना आपण देऊन टाकू याच्याकरता ते श्रीमंत बिल्डर कॉन्ट्रॅक्टदार भेटीकरता गेला. तर त्याला खालून जायला 3 दिवस लागले. तिथं काही वाहन जात नव्हतं. 3 दिवस गेले. महाराजाला बघितल्याबरोबर नमस्कार केला. महाराजांना ओळखले. आई बोले, सन्मान केला. महाराजाकडे एक पात्र होतं मातीचं. त्या मातीच्या पात्रात पाणी होतं. पाणी देऊन टाकलं. डोक्यावर हात ठेवला. वा, बरी प्रगती केली, चांगलं झालं, संसार चांगला चालला. हिंदी भाषित होते महाराज, तोही हिंदी भाषा, स्वातंत्र्यपूर्वीची गोष्ट आहे. आणि मग बऱ्यापैकी त्याच्यावर इंग्रजांचा प्रभाव सुद्धा होता. त्याला इंग्रज अधिकारी मानित होते. जरा मिळून मिसळून घेत होता. बऱ्यापैकी त्याचं वैभव होतं. महाराजांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, महाराज 3 दिवस झालं मी पाणी पेत पेत येतोय, थोडं काही फळं भेटले ते खाल्लेत, आता मला आशीर्वाद द्या, मी निघतो आणि हे तुम्हाला राहू द्या. महाराजांना सांगितलं, काय आणलंस? ते हिंदी भाषेत होते. मराठीत सांगतो, मला काय हिंदी चांगली येत नाही. नाही नाही नको नको नको, आमची हिंदी इधरशी गाडी आहे उधरशी गाडी आहे, गाडी चली गई मग खाली राहायला. काय करायचं? जिला पिठल्यातले गोळे फुटणं तिनं बासुंदी कशाला करायची आहे का नाही? जिला गौऱ्या नीट लावता येत नाही ती म्हणली मी धिडे करते, राहू दे म्हणलं मंजुळा, आम्ही तसंच खाऊ, कशाला अडवाणी करते तू. चलत राहत. आपल्याला मराठी येतीनं कशाला आगावपणा करायचा. योग असा आला. महाराजांनी सांगितलं, क्या है इसमें? बोले लक्ष्मी है. बंद करके लाई. बोले लक्ष्मी माता पेटी में बंद करके लाई. उघड्याच्या नंतर ये जड को आप लक्ष्मी बोलते. बोले ये तो जड है. हा ठीक आहे म्हणे, तुम्ही संसारिक माणसं येईलच लक्ष्मी मानता, आणि खरंच आहे ना, आपली तीच लक्ष्मी आहे. ती लक्ष्मी असली तर पप्याची माय जगती. ती लक्ष्मी नसल्यावर कशाने झाकायची पप्याची माय? हो, कशावर लेकर बाळ जगवायचे? आपल्यासाठी तीच लक्ष्मी आहे. साधूचा अधिकार वेगळा आहे. पण साधूनं सांगितलं, मला एवढे पैसे कशा करता देता, तुमच्या कामी येतील. सुटकेस उघडली, त्याचे ते वरचे सगळे ते रबलं, काय आता त्या काळात रबलं नव्हते, पिना होत्या. त्या पिनागिना सगळ्या मोरड्या ते पैसे आथरले. महाराज त्याच्यावर मांडी घालून बसले. पण तरी खालचे खडे टोचूत लागले. अरे कुछ काम के नाही बोले, ह्या पैशाचं काही बिस्तर होत नाही, आथरून होत नाही, हे माझ्या काही कामाचे पैसे नाहीत. महाराजांना सांगितलं, याच्यातले मुठभर पैसे जर धुनीत टाकले, त्याचा जाळ झाला तर थंडीचं वारा आलं तर आपल्याला जरशी गरमी होईल. आता महाराज टाकणार नव्हते, पण असे बचकभर पैसे घेतले आणि धुनीत टाकणार. तेवढ्या अवकाशात बिल्डर म्हणला, साहेब महात्माजी झालो मग क्यों? अरे हे पैसे अंगाखाली घेतले, त्याचं आथरून होईना. आता विस्त्यात टाकले तर थंडी वाजायली, मला जरा गरमी तरी येईल. नाही म्हणले, पैसे भुरकून जळून जात असतात, त्याची गरमी सुद्धा होत नाही. मग याची गरमी बी होत नाही, उष्णताही मिळत नाही, नरम अंथरूणही मिळत नाही. मग काही फळं घेऊन ये. त्यांनी सांगितलं, खाली जायला 3 दिवस लागते तर वरी जायला 3 दिवस लागते, 6 दिवसात फळं. मग फळं बी आणायच्या कामाचे येत नाही, पैसे माझ्या काय कामाचे? हे जशाल तसे उचलन घेऊन जाय, तुला कामी येतील. त्या साधूचं नाव आहे नीमकरोली नावाचे महात्मा. त्या महात्म्याचं नाव आहे नीमकरोली नावाचे महात्मा. एके दिवशी एका पवित्र तीर्थावर तपश्चर्या अनुष्ठान करण्याकरता आले. महाराज काय काय आगळं वेगळं बदलायची ताकद असते लोकांमध्ये. अनुष्ठान एका पवित्र तीरावर करत होते आणि अनुष्ठान झाल्याच्या नंतर बसलेले तर अनुष्ठानाकरता त्यावेळेला सगळे लोक तीर्थाकरता स्नानाला जायचे. तर मग आपल्या लोकांना काय असतं माहिती आहे का? अक्षिदा लावा, गंध लावा, फुलं टाका. खाला कोण देते? काहीच नाही. अक्षिदाचा फुलाचा गंज पडला, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस गेला, पण खाण्याचा काही मेळ नाही. 5व्या दिवशी महाराजांचं दुपारी 2 वाजता अनुष्ठान सुटलं आणि महाराज पर्णकुटीत जात होते. पण पर्णकुटीत जाता जाता तहान लागली आणि पवित्र गंगेच्या तीरावर, त्या गंगेला गंगा म्हणत नाहीत. भारत देशामध्ये 2 सरितेंना गंगा उपमान आहे. एक कावेरीला कावेरीच म्हणायचं आणि नर्मदेला गंगा म्हणायचं नाही. नर्मदेला नर्मदा किंवा रेवा किंवा जटाशंकरी. कावेरीला आणि नर्मदेला गंगा संज्ञात नाही. पुराणामध्ये 2 नद्यांना गंगा ही संज्ञा नाही.
आणि गंगा संज्ञा नसणारी नर्मदा मैयेच्या तीरावर त्यांनी अनुष्ठान मांडलं. दुपारी 2 वाजता अनुष्ठान सुटलं. कडकडतं तापलेलं ऊन होतं आणि पवित्र नर्मदा मैयाचं पाणी पिण्याकरता गेले. तेवढ्या अवकाशात एक जडीत हात वरी आला पात्रातनं. नर्मदा मैयाच्या पात्रातून एक सोनेरी रंगाचा हात वरी आला आणि त्या हातावर एक पात्र आहे. ते पात्र सुद्धा सोन्याचं आहे. आणि नर्मदा मैयाचा आवाज आला, महात्माजी आज 4 दिवस झालं तुम्ही अनुष्ठान करता, आजचा 5वा दिवस आहे, तुम्ही काही खाल्लं नाही, तुम्ही फक्त तीर्थ म्हणून पाणी पिता. आज तुमच्या अनुष्ठानाची अवस्था मी केली आणि त्याच्यावरलं पात्र उचलून घेतलं. तेवढ्या अवकाशात 150 साधू हजर झाले. 150 साधू हजर झाले. महाराजांनी विचार केला, नर्मदा मैयानं मला एवढी एवढी खीर दिली, गावरान तुपातली, गाईच्या दुधातली, खवल्याची खीर आहे, आता ह्या 50 लोकांना कशी पुरण. पण जाऊ द्या म्हणले, आपण 4 दिवस जशी जगलो, आज 5व्या दिवशी आपल्याला दिलं, याच्यात काही बदल उद्या नर्मदा मैया करत्याल, आपण ही एक एक चमचा सगळ्यांना खीर देऊन टाकू. आणि सगळी जण जेवायला बसले. साधू लोकांकडे पात्र असायची, प्रत्येक अधिकारी लोकांकडे पात्र असायचे, त्यांचा कमलुंडू असायचा, त्यांचं ते कटोरा असायचं. आणि त्यांनी हातपाय धुवून लगेच जेवायला बसले. त्या नर्मदा मैयानं दिलेली पात्रातली खीर टाकत असताना जेवढी टाकली तेवढी पात्रात तयार व्हायची, जेवढी साधूला वाढली तेवढी. सगळे साधू येथेचे जेवले. नंतर निमकरुली नावाचे महात्मा जेवले. आणि महात्मा जेवल्याच्या नंतर पात्र धुवायचं नाही. जशाला तसं त्या हातावर पात्र नेऊन टेकलं. मैया आमचं झालंय, पात्र अदृश्य झालं. असं 1.5 वर्ष रोजची रोज नर्मदा मैया पात्र देत होती. असं रोजची रोज 1.5 वर्ष नर्मदा मैया पात्र देत होती. महाराज कल्पना करा, ज्या साधूनं देवाचं भजन केल्याच्या नंतर त्याच्या पोटाची अवस्था या देशातलं तीर्थ करतंय, त्या अर्थी त्या साधूचा दर्जा किती असेल. कायवानो आता काय पुरुषार्थ असेल साधूचा. एक महात्मा तीर्थयात्रे करता निघाले. किती मोठे साधू आहेत आपल्या देशात. पहा, आपल्या देशाचं अस्तित्व साधूवर आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आणि साधू अवघड आहे, बहु अवघड आहे संत भेटी. आपण संतांच्या बाजारात आहेत, पण उद्धार करणारे संत आपल्याला भेटत नाही. जत्रात आहेत आपण संतांच्या, आपण बाजारात आहेत संतांच्या, पण आपला उद्धार करेल असा संत आपल्याला भेटत नाही. आपल्याला नुसती जत्रा भेटायली. विठाला तीर्थयात्रे करता साधू निघाले. पण साधूच्या हातात दंड होता. महाराज त्या दंडाचं एक अलौकिक काम आहे. आपल्या पवित्र भारत देशातला एक कोपरा त्या दंडानं सांभाळायचा. 4 कोपऱ्यावर 4 साधू आहेत, त्यांना शंकराचार्य म्हणायचं. भारत देशातल्या 4 कोपऱ्यावर 4 साधू आहेत, ते शंकराचार्य. पण एका कोपऱ्यावरचे शंकराचार्य, त्या शंकराचार्यांचं नाव होतं स्वामी राम. स्वामी राम 1949 ते 51 2 वर्ष दंड सांभाळला. आणि 51च्या नंतर दंड दुसऱ्या एका व्यक्तीच्या हातात दिला. त्यांना सांगितलं, हे पद आता तुम्ही सांभाळा, हे शंकराचार्य पद तुमच्याकडे आहे, तुम्ही हे सांभाळून टाका. आता मी तीर्थयात्रे करता निघालो. महाराज प्रवास करत असताना एका पवित्र तीरावर जात असताना ते पवित्र तीर्थ मोठ्या डोंगरातून वाहत होतं. तुमच्या गावाकडे आता त्या सेलमकडे येत असताना काही काही डोंगर मोठी मोठी लागली. असं एक मोठी उंच डोंगर होती आणि त्या डोंगरांच्या कड्या कपाऱ्यातून ते पवित्र तीर्थ वाहत होतं. आणि त्या गावाच्या तीर्थाच्या कडेला एक गाव होतं. त्या गावात भरपूर विद्वान लोक होते, आचार्य, शास्त्री, पंडित, वेदांतिक, पुराणिक, यती, योगी, जपी, तपी, सिद्ध, अनुरागी. ते गाव म्हणजे अध्यात्माचं केंद्र होतं. आणि महाराज त्या गावात गेले. स्वामी राम आले, शंकराचार्य आल्याबरोबर एवढा थाट, एवढं वैभव, सगळ्या लोकांना आनंद वाटला की आपल्याकडे शंकराचार्य आले. पण महाराजांनी काय सन्मान घ्यायचा तो घेतला आणि एका शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकला आणि त्याला सांगितलं आपल्याला फिरायला जायचं. गंगेच्या तीरावर आले आणि गंगेच्या कडेकडेने एक रस्ता होता. डोंगरावर चढल्याबरोबर शास्त्री महाराज पुढे चालले आणि शास्त्री मागं वळायला. शास्त्री काही पुढे सरकत ना. महाराजांनी सांगितलं, अरे महात्माजी आप क्यों नहीं चल रहे. बोले नाही. तिथे एक क्रोधी बाबा राहतो. ह्या रस्त्यानं हा रस्ता तिथे जातो की तिथे एक महाराज आंघोळ सुद्धा करत नाही. पानिंदा किती करतो हा शास्त्री, लक्षात घ्या. त्याला क्रोधी बाबा म्हणतात. त्याला एवढी काही बुद्धी नाही. माणसं दर्शनाला गेले की ते दगड हाणतो. तो आवली आहे. असा हा शास्त्री स्वामी शंकराचार्यांपाशी बोलत होता. स्वामी राम शंकराचार्य त्यांच्यापाशी तो साधू बोलत होता. स्वामी शंकराचार्यांनी सांगितलं, रामांनी, शास्त्रीजी चला, मोठ्यांची चेष्टा नाही केली पाहिजे, साधूची चेष्टा करू नये. चला, ते दगड मारत नाहीत.
ते मूर्खांना दगड मारतात, ते त्रास देतात, आपण चला दर्शनाकरता जाऊ त्यांच्या. आणि नाईलाजानं महाराज शंकराचार्य गेल्यामुळे हा गेलेला आहे. ते महाराज असे बसलेले आहेत पूर्वाभिमुख. मोठा एक दगड आहे, एखाद्या 4-2 ट्रॅक्टरमध्ये किंवा एखाद्या हायवामध्ये बसणार नाही असा मोठा उंच दगड आहे. त्या दगडावर ते बसलेत, पूर्वेकडे तोंड आहे, सकाळचे 10 वाजलेत आणि डोळे झाकून भगवंताची साधना करतात. आणि सर्वत्र ऊन पडलेले, पण महाराजांच्या डोक्यावर सावली. काय सिद्ध पुरुष असेल कल्पना करा. सूर्यसुद्धा त्यांच्या अंगावर ऊन देत नाही, त्यांना घाम निघू नये म्हणून सूर्यसुद्धा ढगाच्या आडंगी जातो. एवढे मोठे सिद्ध पुरुष आहेत महाराज. निसर्गाला ज्यांनी मुठीत ठेवलंय ते अधिकारी महात्मा होते. आणि जंगल असल्यामुळं पायाखाली वाळलेली पानं, काड्या कुड्या पायाखाली चुरा होतो, त्या वाजवतात त्या चुरचूर. अशा वेळेला महाराजांनी डोळे उघडून पाहिलं तर आई राम. आयुष्यात दोघांची कधी भेट नसताना त्या साधूनं शंकराचार्यांना राम हे नाव संज्ञा दिली. आणि खरंच त्यांचं नाव राम होतं, आई राम. त्यावेळेला स्वामी रामांनी लोटांगण घातलं. काय महात्मा आहे म्हणे. आता शंकराचार्य लोटांगण घालतात तेव्हा या शास्त्रीला लोटांगण घालावंच लागलं. ह्या शास्त्रीला लोटांगण घालावंच लागलं. आणि मग ते महात्मा खाली उतरले आणि त्यांच्याकडे एक बोंद्र होतं, नारळ ठेवायचं पोतं. पूर्वीच्या काळातलं सांगतोय, तुमच्याकडे नारळ जास्त असतात ना, तर नारळ ठेवायची जी बोरी असते, बोंद्र असते, ती एकदम झिरझिर असते. त्याच्यामध्ये गहू ज्वारी तुरी आपण ठेवू शकत नाहीत. ते बोंद्र मधातनं फाडलं आणि अर्ध्या बोंद्र्याची स्वतःला लंगोटी होती. विरक्त लोक होते महाराज, ते अधिकारी लोक होते. आणि अर्ध्या बोंद्र्याचे 2 तुकडे केले, एक स्वामी रामांना टाकलं आणि एक स्वतःला टाकलं. शास्त्रीला काय बसायला टाकलं, ते असाच फुगरी तोंड्या होता, त्याच्यामुळे त्याला काय बसायला टाकलं नाही. हे 2 जण बसले आणि बसल्याच्या नंतर त्या महात्म्याने विचारलं. त्या महात्म्याचं पुराणामध्ये हिमालयामध्ये नाव आहे क्रोधी बाबा. क्रोधी बाबा. आणि त्यांनी विचारलं, राम आप प्रसाद पाएंगे? जी बोले. त्याला वाटलं एवढ्या मोठ्या साधून आपल्याला प्रसाद द्यायला आपण टाळायचा कसा. जी म्हणले, हो प्रसाद घेतो मी. तेवढ्या कशा, ए शास्त्री इधर आइए बोले. स्वतःच बसायला घेतलेलं नारळाच्या पोतळ्याचं ते तुकडा त्याच्या हातात देऊन टाकला आणि मांडीखाली काहीच नसताना सुरा काढला आणि त्याच्या हातात दिला. इथं जे तीर्थ आहे, या तीर्थामध्ये एक प्रेत वाहत आलेले. उत्तर भारतामध्ये प्रेत सोडतात, आपल्याकडं जाळतात किंवा पुरतात. पण उत्तर भारतामध्ये मोठी जर गंगा असेल, समुद्र असेल तर प्रेत सोडून देतात. त्याला सदाव्रत नावाचा विधी. आपल्या भारत देशामध्ये पुराणाच्या, वेदाच्या, शास्त्राच्या प्रणानुसार 3 प्रकारचा अंत्यविधी. त्याच्यापैकी तो अंत्यविधी तिथं एक तरुण मुलगा वारला होता 22-23 वर्षाचा आणि त्याचं प्रेत नुकतंच सकाळी सोडून दिलेलं होतं. ते प्रेत वाहत 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 त्या उताराला आलेलं होतं. आणि त्या शास्त्रीला सांगितलं, त्या प्रेताच्या उजव्या पायाची मांडी मांस कापून आण, आपल्याला त्याचा प्रसाद करायचा प्रेताची. ह्या शास्त्रीनं का झुरळ मारलं नव्हतं, झुरळ मारलं नाही. आणि त्याला मेलेल्या माणसाची मांडी कापायची वेळ आली. बरं आता लक्षात घ्या, मांडी खाली काहीच नसताना सुरा तयार करता येतोय, तो साधू मारणार नाही गेला. भीतीपोटी ते प्रेत कापायला गेला. गेल्याच्या नंतर ते प्रेत ओढलं, त्याचं प्रेत ते मांडी कापली, त्याच्यातलं ते मांस काढलं, ते मांस धुतलं, त्या पोतळ्यात बांधलं. तोपर्यंत इकडं महाराजानं चूल मांडली, लाकडं लावले, अग्नी पेटीला, त्याच्यात पाणी टाकलं, पाणी उकळतंय. ह्या माणसाच्या मांसाचे तुकडे त्याच्यात शिजवायला टाकले. मला इतकं माहित आहे, आपल्या पवित्र भारत देशातला मुसलमान सुद्धा वानर खात नाही. आपल्या भारत देशामध्ये मुस्लिम समाजाचा माणूस सुद्धा वानर खात नाही. तर माणूस कसं खातील लोक? आपल्या भारताचं सांगायलो, बाकीचं नाहीच कायचं आपल्याला. फक्त आपल्या भारत देशामध्ये, या देशातला मुस्लिम समाजाचा माणूस सुद्धा वानर खात नाही. वानर तर माणूस खाणं कसं शक्य आहे? आणि तिथं भारतातले साधू आहेत. ह्या शास्त्रीने विचार केला, काय कल्पना करावं म्हणे, आता काय शोभतंय क्या महाराज लोकायला. पण चला म्हणे, आपण काही डोकं लावायचंच नाही. कारण यानं रस्त्याने केलेली निंदा तिथं आल्या आल्या सांगितली. म्हणजे साधू त्रिकाल ज्ञानी. आणि त्रिकाल ज्ञानी लोक माणसाचं मांस कसं खातील? त्याने विचार केला, जाऊ द्या, यांच्यासोबत आपलं काय होईल ते ठरवून घेऊ. ते मांस आणलं, त्याच्यात शिजत घातलं, पांगऱ्याच्या पानाची पानं आणली झाडाची, त्याच्या पंतरळ्या 3 केल्या. आणि जेवताना त्याला विचारलं, आपको होना क्या? तर ते म्हणलं, बाप्पा आयुष्यात आपण झुरळ मारलं नाही आणि मेलेलं माणूस कसं खायचं, मेलेल्या माणसाचं मांस कसं खायचं? नाही बोले, आपको नाही होणार. ठीक आहे बोले, 2 पात्र लगा दो. एक पात्र शंकराचार्य स्वामी रामांना टाकितलं साठेबुवा, आणि एक पात्र स्वतः क्रोधी बाबानं स्वतःला टाकिलं. तर त्या शास्त्रीने विचारलं, स्वामीजी आप प्रसाद पाएंगे? जी. मग ते म्हणलं, शंकराचार्य खाते तर आपली काय कथा आहे? नवरदेव पिठलं भाकरीवर समाधान मानायला, सोकाने म्हणला मला गुलाबजामुन पाहिजे. लोक म्हणले, रूम ने ना आणू. नवरदेव पिठलं भाकरीवर समाधान, सोकाने कशाला आगावपणा करायचा. वरमाई पिठलं भाकरी खालीन, वराडणी म्हणले आम्हाला बासुंदी पाहिजे. आता कशी बासुंदी भेटल? नवरदेवाची आई आहे ना, ती पिठलं भाकरी खालीन.
आता एवढे मोठे शंकराचार्य जर ते प्रसाद स्वीकारित असतील तर शास्त्रीची काय कथा आहे तिथं? पात्र त्यानेही सांगितलं, महाराज मलाही पात्र द्या. महाराजांनी सांगितलं वाढ. ते म्हणलं कसं वाढा होईत का गरम गाडगं, त्याच्यात पळी नाही, चमचा नाही, काय नाही, काय नाही, ते हातानं कसं धरावं, कपडा नाही, काय नाही, सगळे हात भाजतील. नाजूक शास्त्री नको म्हणले. ते क्रोधी बाबा स्वतः उठले आणि महाराजांनी विस्त्यासारखं तापलेलं गाडगं हातात धरलं. तर शास्त्री म्हणला, अरे बाप रे, हात चिटकत येते यांच्या हातात. महाराज ते अलौकिक साधू होते. निसर्ग ज्यांनी मुठीत दाबलाय त्या लोकांची काय कथा आहे. आणि महाराजांनी पहिला प्रसाद शंकराचार्य स्वामी रामांच्या पात्रात वाढला. तर ते शास्त्री लांबून पाहत होतो ना, असं तोंडाला कपडा लावित होतो. बापरे, माणसाचं मांस कसं दिसत असेल बाप्पा शिजल्यावर, मेलेल्या माणसाचं प्रेताचं मांस कसं दिसत असेल. पण त्या पात्रातून रिचवल्याच्या नंतर ती खीर पडत होती. मांस नाही. स्वतःच्या पात्रावर घेतलं, शंकराचार्यांच्या पात्रावर टाकलं आणि त्याच्याही पात्रावर टाकलं. येथेच खाल्लं. आणि जेवण झाल्याच्या नंतर त्या शास्त्रीला सांगितलं, आता उरलेला प्रसाद गंगेला नेऊन दे. तो गाडग्यात पाहिलं तर मांसाचे तुकडे येतं. त्या गाडग्यात पाहिलं तर मांसाचे तुकडे, पात्रावर घेतलं तर खवल्याची खीर आहे. त्यानं हाताची बोट तोंडात नाही घातली, पायाचा अंगठा तोंडात घातला. काय प्रकारे त्याला कल्पनेची बाधा झाली. जे प्रेत आलं ते त्याला त्याच्या डोळ्याला दिसत होतं. साधूसाठी प्रेत नाही. महाराज, ज्याच्या अंतकरणात अहंकार आहे, ज्याच्या अंतकरणात क्रोध आहे, ज्याच्या अंतकरणात द्वेष आहे, ज्याच्या अंतकरणात मत्सर आहे, ज्याच्या अंतकरणात विरस आहे, ज्याच्या अंतकरणात दुसऱ्याविषयी पाप आहे, या माणसाला गावरान सूप सुद्धा मांसासारखं दिसते. म्हणून तर म्हणले, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आणि ते सगळं पात्र महाराज पवित्र गंगा ती पात्र घेण्यासाठी आली. आणि त्या क्रोधी बाबानं सांगितलं, राजा ते प्रेत नव्हतं, ते तुझ्या डोळ्याला भासत होतं. ते प्रेत नव्हतं. जसं मृगजळ पाण्यासारखं वाटतंय तसं प्रेत ते आलेलं फळ तुला प्रेतासारखं वाटत होतं. दृष्टांत संपला. महाराज, एका शास्त्रीला, एका आचार्याला, एका पंडिताला प्रेत वाटावा, पण ते प्रेत नसावा, ही संज्ञा ज्यानं खरी करून दाखवावा. ते क्रोधी बाबा किती अधिकारी. काय पुरुषार्थ आहे साधूचा. एका बाईला 3 मुलं झाले, माझ्या माईनं 3 मुलं झाले. त्याच्यातली 2 मुलं थोडी बुद्धिजीवी होती. वाणीचा प्रभाव होता. ती मार्केटमध्ये कामं करायची, पैसे कमवायची. आई वडिलाला आनंद वाटला. पण प्रकाशबुवा एक मुलगा प्रचंड काम करायचा, पण पैसे मागायची क्षमता नसल्यामुळे लोक त्याला देत नव्हते. काम करायचं. विचारानं थोडा मोठा विचाराचा होता. कालांतरानं घरातल्या सगळ्या मुलांनी त्याला
माणसांनी त्याला हाकलून दिलं. आई वडील आजोबा पणजोबा भाऊ भाऊजया सगळ्यांनी हाकलून दिलं. तो प्रांत सोडून पश्चिम महाराष्ट्रात पोहोचला. साधूचा पुरुषार्थ किती मोठा आहे बघा. काय वानवाता न पुरेवानी. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये देहू नावाचं गाव आहे आणि देहू गावामध्ये तो 4 वाजता पोहोचलेला आहे. बंद्या गावात फिरला. अंगावर कपडे मळकट आहेत, धष्टपुष्ट शरीर आहे. लोकांना भीती वाटायची. अपरिचित व्यक्ती आहे, गुंड आहे का, कशा करता आलाय, आपल्या घरी चोरी करेल का. पुढे व्हा पुढे व्हा पुढे व्हा पुढे व्हा पुढे व्हा. बरोबर पवित्र इंद्रायणीच्या पात्रात पोचला. तापून गेलेला होता, दिवसभर उन्हाळ्याचे दिवस होते. पवित्र त्या तीर्थराजामध्ये स्नान केलं इंद्रायणीच्या मातेच्या पात्रामध्ये. येथेच पाणी पेला, तिथंच वाळवंटात बसला. मंदिरातनं चिपळीचा आवाज येत होता. त्या मंदिरामध्ये देहूतले मालक भजन करत होते. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. आणि अंधार होता. पूर्वीच्या काळात ही लाईटची याची व्यवस्था नव्हती. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे तो. त्या मंदिरात प्रवेश केला. कुठेतरी मंदिरात एक दिव्याची वात होती. तेवढ्या वातीचा प्रकाश साजूकसा मंदिरात पडलेला होता. एका कोपऱ्यात एक मशाल लावलेली होती. तुकोबराय भजन करत होते. भिंतीला टेकन देऊन भजन ऐकत होता. काय पुरुषार्थी असेल त्याला तुकोबरायचं भजन ऐकायला भेटलं. असू द्या गरीबी. हाकलून दिले घरच्या लोकांनी, कुटुंबातल्या लोकांनी हाकलून दिले. पण किती पुण्यवान असेल की ज्याच्या कानाला तुकोबरायचं भजन ऐकायला भेटायले. भजन ऐकायला आनंद वाटला. तुकोबरायनी विना अडकवला, चिंपळी कमराला खोसली आणि वापस जात असताना पाहिलं तर भिंतीला टेकन देऊन एक व्यक्ती बसला. को बाबा आपण कोण आहात. मी वाटसरू आहे. कुठून आलात. अमक्या ठिकाणी. कुठं जायचंय माहीत नाही. आलात कुठून, गावाचं नाव सांगितलं. कोण आहात स्वतःचं नाव सांगितलं. कुठं जायचंय माहीत नाही. कसं जगणार ठरवल देव. तुकोबरायने सांगितलं थांबा, आजचं काही जेवणाचं सकाळपासून काही नाही. तुकोबराय त्याच्यापाशीच बसले. तेवढ्यात तुकोबरायला घरून निरोप आला, चला जेवायला. तुकोबरायकडे जेवढी माणसं तेवढे एक एक पानगं तयार झालं. पानगं म्हणजे छोटीशी भाकरी, मोठी नाही, लहानशी भाकरी होती. आणि तुकोबराय घरी आले आणि घरच्यांना सांगितलं माझ्या वाट्याची जी भाकरी ती एका वाटसुरूला देऊन टाका. आणि तुकोबरायने स्वतःच्या वाट्याची भाकरी त्या सद्ग्रस्ताला दिली. त्यानं ती खाल्ली. पुन्हा तितक्या अंधारात जाऊन खाली पाणी प्याला. मंदिरात येऊन थांबला. चला आजचं धकलं. दुसऱ्या दिवशी तुकोबराय स्नानाला जायच्या अगोदर इंद्रायणीच्या पात्रात स्नान केलं आणि मंदिरात येऊन बसला. तुकोबराय स्नान करून आले. मंदिरात पहाटेचं भजन होतं. ते भजन त्यानं ऐकलं आणि तुकोबरायचा भाव जागा झाला. आणि तुकोबरायने लक्षात घेतलं आता याचा आपण सत्कार करू. तुकोबरायने तुळशीच्या मंजुळाचा हार त्याच्या गळ्यात घातला. इतका अलौकिक माणूस होता. महाराज घरच्या लोकांनी का काढून दिला असेल देव जाणे. पण तुळशीच्या मंजुळाचा हार प्रकाशबुवा गळ्यात घातल्याबरोबर त्यानं ठरवलं आजच्या दिवसभराचा आपला ताण संपला. दिवसभर हारच खाऊन टाकू. तुळशीच्या मंजुळाचा हार खाऊन टाकू आपण. दिवसभर खाऊन टाकू. पण हार दिल्याच्या नंतर तुकोबरायने एक नारळ देऊन टाकलं. ते म्हणलं उद्याचा ताण मिटला. नारळ फोडू, मधलं पाणी पिऊन मधला जो घर आहे, मधलं जे खोबरं आहे ते खाऊन टाकू आपण. उद्याचाही ताण मिटला. पण अडचण एका गोष्टीची आली. तुकोबरायने नारळावर एक कागद द्यालता. तो पैशाचा नव्हता, पाकिट नव्हता. पाकिट नव्हतं असं समजू नका. पाकिट नव्हतं. त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. त्यानं सांगितलं महात्माजी मला तुम्ही तुळशीच्या मंजुळाचा हार दिलाय. आज दिवसभर हा हार खाल्ला की पोषक आहे. महाराज तुळस किती पवित्र आहे या देशातल्या मुसलमानांना पण कळाली. या देशातल्या मुसलमानांना सुद्धा कळाली. नामदेवरायचं लग्न बिदरला झालं तर बादशाच्या दरबारात तुळस होती. कारण आपली लग्न तुळशीशिवाय लागत नाहीत. आपल्या बघा लग्नात बायका तिकडच्या 4-5 इंनी इकडच्या 4-5 इंनी इतकं पाणी घालतात की तुळस पाण्यानंच जळती आणि त्या कॅमेऱ्यानं जळती. पुन्हा नाही ना, मग पुन्हा नाही. आणि लावली तुळस तर तिच्या बाजूला शेळी बांधी त्यात, म्हणजे तिच्याच शेळी खाऊन टाकी ती तुळस. फक्त लग्नात कॅमेऱ्यापुरती तुळस. त्याच्यामुळे ती तुळस म्हणली मला वाचायचं नाही. बादशाच्या दरबारात तुळस. आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे एक बुबू नावाची मुसलमानी येत होती प्रकाशभाऊ. ते आमची ते दाळी दुळी करायची. तिने एक दिवस सांगितलं महाराज तुलसी के पत्ते होना. बोले यही तुलसी है. काय के वास्ते होना. बोले टीवी पे रेडियो पे लोग बातें कर रहे तुलसी के पत्ते पानी में डाल के उबाल के पीने से बोले कोरोना नहीं होता.
65 वर्षाची मुसलमानाची बाई तुळशीची पानं उकळून कोरोनात पेत होती, तिला कोरोना झालाच नाही. म्हणजे या देशातल्या मुसलमानाच्या 65 वर्षाच्या बाईला सुद्धा तुळशीचं महत्व कळतंय आणि आपल्या गंध लावणाऱ्याच्या बायकायला कळत नाही. किती शोकांतिक आहे. यायला चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही. विठाला काही नाही म्हणे महाराज, मी तुळशीचा हार खाऊन टाकील, उद्या नारळ खाईल. पण हे माझी जीभ मठ्ठ आहे म्हणले, याचं काय करू, चिठ्ठीचं काय करू. महाराज म्हणले ही चिठ्ठीत तुझं जीवन उजळून टाकणार आहे. मग त्याने विचार केला आता चिठ्ठी जीवन उजळून टाकीन, आपल्याला पुढचं गाव बघायचं होतं. पण नारळ आणि हार खाऊस तर देहू सोडायचं नाही. दिवसभर हार खाल्ला महाराज. रंभापत्र जिव्हा त्याची, रंभा म्हणजे केळी, केळीच्या पानासारखी भया जीभ झाली, सुईच्या आणीसारखं टोकजार जीभ झाली. आणि हजारेबा पाणिनीची सुक्त म्हणू लागली. पाणिनीची सुक्त, सरस्वतीची कृपा झाली. एवढा विद्वान माणूस झाला, एवढा विद्वान, एवढा विद्वान. आता दुसऱ्या दिवशी नारळ खायचे, खाण्यासाठी नारळ फोडल्याच्या नंतर त्याच्यात मोहरा सापडल्या. हे नारळ अहमदाबादच्या सोनारानं आणलं होतं. गुजरातचा सोन्याचा दुकानदार होता, गुजरातचा सोन्याचा दुकानदार. आणि त्यानं ज्ञानोबरायला नवस नाही केला. आपले देव नवसाला पावत नाहीत, आपल्या देवाला मागण्या करायच्या, तसं वागायचं. आपले देव नवसाला पावणारे देव भिकारचोट असते. जे देव नवसाला पावतात का ते भिकारचोट असते, ते भिकारी देव आहे. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजे, भिकारचोट देवाच्या नादी लागत जाऊ नका, चांगल्या देवांच्या. मग ज्ञानोबरायच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्या अहमदाबादच्या सोनारानं, प्रचंड श्रीमंत सोनार होता त्यावेळेला, त्याच्याकडे ट्रकनं सोनं होतं. टन काय सांगू तुम्हाला, कुठलं टन काय सांगू तू, ट्रकनं सोनं त्याच्याकडं. पण संसारात दुःख होतं प्रकाश बुवा. समाधीवर डोकं ठेवलं, काही दिवसात दुःख संपलं. आता व्हावं कसं होतं राही, आपला धंदा सोन्याचा आहे. मग सोन्याच्या मोहरा नारळात टाकल्या, नारळाला छिद्र पाडलं, मोठं नारळ घेतलं राजभाऊ आणि त्याच्यात टाकलं, ती बंद केलं आणि समाधीवर टेकलं. ज्ञानोबरायनं ते नारळ एका पंडिताला द्यायला सांगितलं, पण ते पंडित फुगीर चोट होतं, भिकार चोट होतं. त्याला विद्येचा अभिमान होता ना, ते म्हणलं हे नारळ आणि तुळशीचा हार मला काय करायचं, ते तुकोबारायकडे देऊन टाकला. त्याचं नशीब फुटकन आणि तो हार मायबापानं काढून दिलेल्या माणसाला भेटला. हार खाल्ल्याबरोबर वाणीची कृपा झाली. आणि ते नारळ फोडल्याच्या नंतर झालं काय, एक जणाची भरमाटी सागाची हवेली होती. सागामध्ये भरमाटी साग प्रसिद्ध आहे. ते जितका घासताल का तितक्या तोंड दिसते, आरसा लावायचं काम नाही. कोण्या बाईने येऊन दोष काहीच राव, पण पिठल्याच्या लांब, स्वयंपाक घराच्या लांब, नाही तर चपातीत केस, भाकरीत केस, पिठल्यात केस. यायला आरसा दिसला की डोकं विचारायचा नाद असतो. चला असं कुठं नका विचारी जाऊ. इतकी भरमाटी सागाला किंमत असते, महागडा साग असतोय. नारळ फोडल्याच्या नंतर जितक्या मोहरा निघल्या तितक्या मोहरामध्ये हवेली घेतली, निवारा संपला. आता राहण्याची अडचणच नाही ना, आता कोणाच्या घरी राहायचं काम नाही. आणि महाराज त्या तुळशीचा हार खाल्ल्यामुळे वाणी इतकी पवित्र झाली. आणि तुकोबारायचं कीर्तन मावळात होतं, आणि मावळात आता बऱ्याच तुकोबारायला सोडित न तो, तुकोबारायच्या कीर्तनात पुढे बसायचा. आणि एके दिवशी सोनबा ठाकराला रयतेचे राजा छत्रपती शिवरायांचा निरोप आला. आणि सोनबा ठाकराला विचारलं, आज कीर्तन कुठे, मावळात कीर्तन आहे. तुकोबारायचा मृदंग सोनबा ठाकरांनी वाजिला. तुकोबारायच्या कीर्तनातला पक्वाद वाजवायचा मान सोनबा ठाकूर नावाचे मृदंगाचार्य होते. आणि त्यांच्याकडं छत्रपती शिवराय रयतेचे राजा संपर्क साधायचे आणि यायचे, इथं इथं कीर्तन आहे. मग छत्रपती ज्या दिवशी वेळ असेल वेळ काढून यायचे. आणि छत्रपतींच्या डाव्या मांडीला हा घरातल्या लोकांनी हाकलून दिलेला व्यक्ती बसलेला आहे. तुकोबाराय काही पुरावा सांगत असताना प्रकाशभाऊ त्यानं पाणिनीचे सूक्त सांगितले, त्यानं वेदाचा आधार दिला, पुराणाचा आधार दिला, शास्त्राचा आधार दिला. त्याला तुकोबाराय वा म्हणायचे. तुकोबाराय कोणाला कशी वा म्हणतील. आणि मग छत्रपती शिवरायांनी विचार केला, आतापर्यंत मी तुकोबारायचे 100 कीर्तन ऐकलेत, तुकोबारायच्या कीर्तनात एखादा प्रमाण द्यायची, खालून द्यायची ताकद कोणाची. आणि आज हा व्यक्ती इतका सामान्य व्यक्ती, गुटगुटीत शरीर, तरुण 22-23 वर्ष वय, आणि याचं तुकोबाराय ऐकतात. कोण आहे. 1-2 कीर्तन ऐकली, पण तो मनातच बसला छत्रपतींच्या, रयतेचे राजा छत्रपती शिवरायांच्या. आणि एके दिवशी तुकोबाराय सोबत छत्रपतींना जेवायचा योग आला. जेवता जेवता छत्रपतींनी सांगितलं, महाराज हे देऊन टाकता का आम्हाला. तुमच्यासारखंच होतं दिसायला, गोर गोमट लांब नाक, हे ते सगळं पद्धतशीर, माझ्यासारखं नव्हतं भितडाव. हे मला देऊन टाकता का. तर तुकोबारायांनी विचारलं, महाराज तुमच्या करता कशा करता. माझ्याकडं जगदंबेचं अधिष्ठान आहे, आदिशक्तीचं. छत्रपतींकडे जाज्वल्य अधिष्ठान होतं जगदंबेचं. महाराज मूर्ती छत्रपतींना तलवार देती ती आरती ती देवी दगडाची कशी म्हणता येईल, चेतन अधिष्ठान. आणि त्या देवघरातली पूजा करण्यासाठी माणूस हलगर्जीचा पाहिजे नाही.
विद्वान पाहिजे. म्हणून आमच्या देवघरातली पूजा करण्यासाठी यांना आम्हाला देऊन टाका. भाकरीसाठी बेजार हो, भाकरीसाठी बेजार, राहण्यासाठी बेजार. घरातल्या लोकांनी काढून दिले प्रकाश बुवा. तुकोबारायांनी हार देऊन टाकला. हार कुठाला होता माहिती आहे का? माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधीवरचा होता. हार कुठाला होता? ज्ञानोबाराय कोण? ज्ञानी यांचे राजे. जिथं ज्ञान हात टेकते तिथं ज्ञान सुरू होते. ते ज्ञानोबाराय. भाषा किती? 56 भाषेचा हे महाराज ज्ञानाचे सागर आहेत ज्ञानोबाराय. आणि त्या ज्ञानोबारायच्या समाधीची संवेदना, स्पर्श, सेन्स त्या हारात आहेत. आणि तो हार खाल्ल्याच्या नंतर ब्रह्मकन्या सरस्वतीची कृपा झाली. महाराज जगातलं सगळं ज्ञान खालीवरी. इतकी मोठी ताकद. आणि समाधीवरचा नारळ त्या मोहरानं निवाऱ्याची व्यवस्था झाली. आणि ज्ञान असल्या भाकरीची अडचण असते का? ज्ञान असल्या भाकरीची अडचण. रेल्वेत गाणे म्हणणाऱ्याने बंगले बांधले. मया झोपडी जबांबुलई किडका, मयी झोपडी मोडल वर का. मया झोपडी जबांबुलई किडका, मयी झोपडी मोडल वर का. माझ्या बाजूला 7व्या क्रमांकाचा त्याचाच बंगला आहे. हो हो, 70 लाखाचा बंगला बांधला त्यानं. रेल्वेत डब्याव गाणे. पकवात नाही, टेमकी नाही, काय नाही, काय नाही, ढोलकी नाही, तुंतुन नाही, काय नाही, काय पकवात तर नाही. रेल्वेत पकवात कसं वाजत आहे? डबा डबा रोगरचं डबं रिकामं झालेलं औषधाचं. त्या डब्यावर गाणे माजून 70 लाखाचा बंगला बांधलाय. तर सरस्वतीची कृपा झाल्या भरमाटी नाही भेटायची का? कृपा नाही भेटायची. दृष्टांत संपला. ज्ञानोबारायच्या समाधीवरच्या नारळानं वैभव लौकिक, पण ज्ञानोबारायच्या समाधीवरच्या हारानं अंतकरणातलं वैभव वाढलं. आणि या देशातले रयतेचे राजा छत्रपती शिवराय, ज्याला मायबापानं काढून दिलं, त्याला रयतेच्या राजा छत्रपती शिवरायांनी घरच्या देवघरातला पूजेचा मान देऊन टाकला. हा ज्ञानोबारायचा पुरुषार्थ आहे. म्हणून मालक म्हणतात किती गोड, किती गोड. माझ्या माईंनो तुम्ही ज्ञानेश्वरीचं वाचन करता. पुण्यवान आहात तुम्ही. घरात 2 ग्रंथ ठेवा. आयुष्यात भाकरीची अडचण येणार नाही, प्रतिष्ठेची अडचण नाही. एक तुकोबारायचा गाथा आणि एक आळंदीतल्या मालकांची ज्ञानेश्वरी. हे 2 ग्रंथ ज्याच्या घरात आहेत त्याच्यासारखा श्रीमंत जगात कोणी नाही. मी नाही म्हणणार तुमच्या इथं 2-2 टन चांदी येईल, हे प्रारब्धाचा भाग आहे. पण गाथा ज्ञानेश्वरी असल्याच्या नंतर उपाशी झोपायचं काम नाही. इतकं मात्र पंढरपुरातला मालक काळजी करतो. एवढी काळजी करतो, एवढी पंढरपुरातला मालक काळजी करतो. गाथा ज्ञानेश्वरी ताकद आहे. साधूचा दर्जा इतका मोठा. 9.5 वर्षाच्या पोरीचं लग्न झालं प्रकाशभाई. एवढा पुरावा पुरे झाला. आता नंतर मला पुरा. 9.5 वर्षाच्या मुलीचं लग्न झालं. 9.5 वर्षाच्या मुलीचं लग्न झालं. नवरदेव किती वर्षाचा होता माहिती? 95 वर्षाचा. नवरदेवाचं वय 95 वर्ष. डोळे फुटके, डोळ्यातून घाण पाणी येतंय. कल्पना करा 9.5 वर्षाची नवरी आणि 95 वर्षाचा नवरदेव. काय वाटत असेल मायबापाला वाटेल लावत असताना. पण चूक तिची होती. तिचं लग्न हे अपघाती लग्न होतं. तिच्या जीवनातला लग्नातला तो अपघात होता. आणि मालकासोबत वाटं लावत असताना वेगळाच सांगतो. आईनं सांगितलं, बापानं सांगितलं, बाई या नवऱ्याची सेवा कर. मी